नमस्कार. एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेअर्समध्ये खरेदी कशी करावी, वॉचलिस्ट कशी तयार करावी, इंट्राडे म्हणजे काय, डिलिव्हरी म्हणजे काय, त्याच्यासाठी किती फंड लागतो, या सगळ्याची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतली. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की शेअर्स जे आपण खरेदी केलेले असतात त्याची विक्री कशा पद्धतीनं करायची, तसेच FNO म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन त्याचे जे स्क्रिप्ट आहेत ते कशा पद्धतीनं आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की शेअर्स विक्री कशी करायची. आता तुम्ही बघू शकता की होम, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ असे वेगवेगळे चॉईस आपल्याकडे दिसत आहेत. आणि आपण याआधी डिस्कस केलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा ते आपल्याला पेंडिंग ऑर्डरमध्ये दिसतात आणि ऑर्डर ज्या वेळेला एक्झिक्यूट होते त्यावेळेला ते आपल्याला पोझिशनमध्ये दिसतात. आता या क्लायंटने आज दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या, त्याच्यामध्ये त्याला किती नफा किंवा तोटा झाला, हे सगळं पोझिशनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पण जर आपण या आधीच्या दिवशी कधीही शेअर्स घेतले असतील इक्विटी, तर आपल्याला ते पोर्टफोलिओमध्ये दिसतात. मी पोर्टफोलिओवरती क्लिक केलं. सगळ्यात पहिल्यांदा ही विंडो आपल्यासमोर ओपन होते जिथे ऑल हा ऑप्शन असतो. वरती बघा पोर्टफोलिओच्या खाली ऑल लिहिलेलं आहे. आपल्याला इक्विटीवरती क्लिक करायचं आहे. सो इक्विटीवरती मी क्लिक केल्यानंतर हे जे सगळे शेअर्स आहेत, ॲव्हनटेल, IEX, इंडोबोरेक्स, मदरसन सुमी, नोसिल, TGVSL, हे सगळे या क्लायंटने काल किंवा त्याच्या आधी खरेदी केलेले शेअर्स आहेत. आता यापैकी ॲव्हनटेलचा जो शेअर आहे त्याच्यामध्ये 100 क्वांटिटी या क्लायंटने खरेदी केलेली आहे. समजा याच्यामधली 10 क्वांटिटी यांना विकायची, तर कशा पद्धतीनं विकावी लागेल, तर सुरुवातीला क्लिक करायचं ॲव्हनटेलवरती. मग बघा याची सगळी माहिती या ठिकाणी येते किंवा टोटल ओव्हरऑल गेन किती आहे. तर या शेअरमध्ये 5,000 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे, तर जवळपास 15,247. मार्केट व्हॅल्यू म्हणजे आत्ता त्याची किंमत किती आहे, तर 20,350. 100 शेअर्स आहेत. ATP म्हणजे आपण जे बाय केलेलं आहे ते किती रुपयांना बाय केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे लिहून आलेल्या आहेत. आता खाली बघा ग्रीन कलरमध्ये काही आकडे आपल्याला दिसत आहेत आणि काही रेड कलरमध्ये दिसत आहेत. याच्यापैकी जे ग्रीन कलरमध्ये आहेत ना तिथे क्वांटिटी आणि प्राईस, आणि जे रेड कलरमध्ये आहेत तिथे सुद्धा वरती लिहिलं आहे सेल प्राईस आणि क्वांटिटी. थोडक्यात याचा अर्थ काय आहे की 203 रुपये 15 पैशाला 192 क्वांटिटी खरेदीसाठी अवेलेबल आहे आणि 203 रुपये 75 पैशाला 1800 क्वांटिटी विक्रीसाठी अवेलेबल आहे. सो लाल कलरमध्ये जे दिसतंय ते विकण्यासाठी लोक इच्छुक आहेत आणि तेवढ्या क्वांटिटी आहेत त्यांच्या, आणि जे हिरव्या रंगामध्ये दिसतंय ते खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. आता ज्या वेळेला ह्या प्राईस मॅच होतात त्यावेळेला काय होतं, ऑटोमॅटिकली ट्रेड होतो. आता समजा आपल्याला हा शेअर विकायचा आहे ॲव्हनटेलचा, तर मी इथे सेलवरती क्लिक केलं. वरती डिलिव्हरी आणि इंट्राडे आलं. आपण ज्या वेळेला आधीपासून घेतलेले शेअर्स विकत असतो कंपल्सरी कशावरती क्लिक करायचं, डिलिव्हरीवरती. NSE किंवा BSE तुम्ही दोन्हीपैकी कुठेही विकू शकता. समजा मी इथे नंबर ऑफ शेअर्स टाकले 10. ओके. आता मी जेव्हा नंबर ऑफ शेअर्स 10 टाकतो त्याच्यानंतर बघा खालती येते लिमिट प्राईस. आपण याआधी बघितलं आहे लिमिट प्राईस आणि मार्केट प्राईस, ह्या गोष्टी याआधी आपण बघितलेल्या आहेत. सो मी क्लिक करतो लिमिट प्राईसवरती आणि लिमिट प्राईस समजा आपण टाकली आहे 204. लिमिट प्राईस आपण 204 सेट करतोय. याचा अर्थ असा आहे की हा शेअर मी 204 रुपयांना विकू इच्छितो किंवा 204 पेक्षा वरच्या कोणत्याही किमतीला, पण 204 पेक्षा कमी किमतीला हा शेअर मी विकणार नाही, मी विकू इच्छित नाही. ठीक आहे. सो मी इथे 204 टाकले. प्लेस सेल ऑर्डर म्हटलं. आता ते मला विचारते कन्फर्म करायचे का ऑर्डर, ह्याच्यामध्ये काही एडिट करायचं आहे का, तर नाही, आपण सगळं ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. सो इथे मी कन्फर्मवरती क्लिक केलं. आता बघा जसं मी कन्फर्मवरती क्लिक केलं इथे माझी पेंडिंग ऑर्डर प्लेस झाली. पेंडिंग का राहिले, कारण का शेअरची किंमत चालू आहे 203 रुपये 85 पैसे. मला विक्री करायची 204 रुपयांना. हा शेअर जेव्हा 204 रुपयांना जाईल त्यावेळेला काय होईल, माझे सगळे शेअर्स म्हणजे 10 क्वांटिटी जी आहे ती सेल होऊन जाईल. मग आता समजा हा 204 रुपयांना जात नाही आहे, काहीतरी अडचण येते. सो मला काय करायचं आहे, ऑर्डर मॉडिफाय करायचे.
सो मी इथे क्लिक केलं. खाली बघा कॅन्सल आणि एडिट ऑर्डरचा ऑप्शन येतो. मी एडिट ऑर्डरवरती क्लिक केलं आणि ही जी लिमिट प्राईस होती ही कमी केली आणि केली 203.5. सो याचा अर्थ काय आहे की 203 रुपये 50 पैसे किंवा त्याच्यावरच्या कोणत्याही किमतीला हा शेअर असेल तर मला ती क्वांटिटी काय करायची, सेल करायचे. इथे मी डिस्क्लोज क्वांटिटीमध्ये आत्ता काहीच नाही टाकलेलं, पण तुम्ही काय करू शकता, डिस्क्लोज क्वांटिटीमध्ये टोटल क्वांटिटीच्या 10% क्वांटिटी टाकू शकता. इट इज ऑप्शनल. मी ब्लँक सोडतोय, काही अडचण नाही आहे. सो मी इथे केलं कन्फर्म. आता बघा माझी ऑर्डर प्लेस झाली 230 रुपये 50 पैशाला. लास्ट ट्रेडेड प्राईस किती चालू आहे, 203 रुपये. आपली ऑर्डर कितीला लागली आहे, 203 रुपये 50 पैसे. आता आपण काय करू शकतो, वेट करू शकतो. ज्या वेळेला ही ऑर्डर एक्झिक्यूट होईल त्यावेळेला आपल्याला पोझिशनमध्ये ती ऑर्डर दिसेल. ठीक आहे, आपण काय करूया, तोपर्यंत वेट करूया. आता मी पुन्हा येतो वॉचलिस्टमध्ये आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला FNOचे जे शेअर्स आहेत, फ्युचर अँड ऑप्शनमधल्या जे स्क्रिप्ट आहेत, त्या जर याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर त्या कशा पद्धतीनं करायच्या. तर समजा निफ्टी चालू आहे 24,246 आणि मला काय करायचं आहे की 24,200चा पुट खरेदी करायचा आहे. तर मी काय करणार, राईट अप्पर कॉर्नरला सर्च बॉक्स आहे, क्लिक केलं. सर्च बॉक्सवरती क्लिक केलं, डायरेक्टली टाकलं निफ्टी आणि 24,200. आता बघा निफ्टीच्या वेगवेगळ्या एक्सपायरी झाल्या. जर आपल्या रेकमेंडेशनमध्ये कोणत्याही कंपनीकडनं आलेल्या रेकमेंडेशनमध्ये डेट मेन्शन केलेली नसेल तर त्याचा अर्थ असा असतो की करंट एक्सपायरीमध्ये ट्रेड करायचं आहे. नसेल काही, जर डेट काही मेन्शन केलेली असेल की 18 जुलै 25 जुलै ही एक्सपायरी खरेदी करा, तर तुम्हाला त्या एक्सपायरीचे स्क्रिप्ट वॉचलिस्टला ॲड करायचं आहे. समजा मी इथे 18 जुलैवरती मला 11 जुलैचा पाहिजे. मी 11 जुलैला क्लिक केलं, बॅक केलं. आता बघा आपल्यासमोर ती स्क्रिप्ट ॲड झाली आणि ज्या पद्धतीनं आपण इक्विटी शेअर्समध्ये खरेदी विक्री करतो त्याच पद्धतीनं आपण काय करू शकतो, या FNOच्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा खरेदी विक्री करू शकतो. याच्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे. तुम्ही इथे बायवरती क्लिक केलं, एक लॉट टाकला. आता हे सगळं लॉट आणि ऑल ह्या गोष्टी काय आहेत तर ते आपण काय करतो, जेव्हा सेगमेंट शिकतो आपल्या क्लासेसमध्ये त्यावेळेला आपण त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. त्याच्यामुळे हे लॉट वगैरे काय आहे किंवा बघा मार्जिन रिक्वायर्ड किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत त्या व्हिडिओजमध्ये क्लिअर करणार आहोत. पण खरेदी विक्रीची जी प्रोसेस आहे ती सगळी काय असणार आहे, पूर्णपणे सेम असणार आहे. आपण एकदा ऑर्डर्समध्ये जाऊन बघूया आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे का. तर आपली ऑर्डर अजून एक्झिक्यूट झालेली नाही. 203 रुपये 5 पैसे तो शेअर चालू आहे. आपली 203 रुपये 50 पैशाची ऑर्डर आहे. ठीक आहे. आता ही ऑर्डर एक्झिक्यूट का होत नाही आहे लवकर, त्याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला इथेच देतो. बघा 203 रुपये 40 पैशाला बघा 5,096 क्वांटिटी विक्रीसाठी आहे. म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे तेवढी क्वांटिटी तिथे विक्रीसाठी आहे आणि त्याचं एक प्रेशर त्या शेअरवरती पडतंय आणि म्हणून ती जी किंमत आहे ही 203 रुपये 40 पैशाच्या वरती जायला तयार नाही आहे. हरकत नाही, मी इथे पुन्हा एकदा एडिट ऑर्डर करतो आणि मार्केटला हा शेअर काय करतो, देऊन टाकतो. मार्केटला केलं, कन्फर्म केलं. बघा आपली ऑर्डर काय झाली, एक्झिक्यूट झाली. आता मी आलो पोझिशनमध्ये. इथे बघा एव्हनटेल -10 शेअर्स. -10 का दाखवले, कारण मी विकलेत, माझ्याकडून ते डेबिट होणार आहेत म्हणून -10 शेअर्स. आणि ॲव्हरेज तिथे दिलं आहे बघा किती आहे, 202 रुपये 75 पैसे. थोडक्यात माझ्याकडनं 10 शेअर्सची विक्री झाली 202 रुपये 75 पैशांनी. आणि वरती त्याचा प्रॉफिट लॉस फ्लक्च्युएट होतोय बघा, 50 पैसे मायनस, 50 पैसे प्लस. ओके, अशा पद्धतीनं 2.5 रुपये प्लस झाला. हा प्रॉफिट लॉस फ्लक्च्युएट होतोय. तर याचा माझ्या ॲक्च्युअल प्रॉफिट लॉस सोबत काहीही संबंध नाही. कारण का पोझिशनमध्ये फक्त तेवढ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत इक्विटीमधल्या की ज्या आज परफॉर्म केलेल्या आहेत. मग आज मी परफॉर्म काय केलं आहे तर 10 शेअरची विक्री एवढंच मी आज केलं आहे. खरेदी मी या आधीच केलेले होते. त्याच्यामुळे माझा जो प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट होणार आहे बघा, या ठिकाणी माझी खरेदी किंमत किती होती, 152 रुपये 50 पैशांच्या आसपास खरेदी किंमत होती आणि विक्री किंमत किती आहे, 202 रुपये 75 पैसे. म्हणजे साधारण प्रत्येक शेअर मागे मला 50 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे
याचा अर्थ 10 शेअर मागे जवळपास माझा 500 रुपयांचा प्रॉफिट आहे. इथे काही जणांचं कन्फ्युजन होतं. काही जण काय करतात, ती पोझिशन क्लोज करतात आणि क्लोज करतात याचा अर्थ काय की ती पुन्हा खरेदी होते, म्हणजे तुमच्याकडनं शेअर विकलेच गेले नाहीत असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे पोझिशन क्लोज नाही करायची, ती पोझिशन ओपन राहू द्यायची. वरती जो काही प्रॉफिट लॉस फ्लक्च्युएट होत असेल तुमचा त्या पोझिशनचा, तो तुमचा ॲक्च्युअल प्रॉफिट लॉस नाही आहे. यामध्ये तुम्हाला अजून जर काही शंका असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7028748735 या नंबरवरती. थँक्यू.